आज या ठिकाणी इथे जी काय सभा भरलेली आहे त्या सभेचं मुख्य कारण असं आहे की शुभम धुमाळ हे जे आमचे अत्युच्च दर्जाचे जागतिक लेवलचे व्हिडिओग्राफर आहेत, अत्युच्च दर्जाचे जागतिक लेवलचे कळलं त्याला पाठ झाला असेल आता. तर ते आलेले आहेत तिथे आणि आमचं राहिलेलं घोडं गंगेत नाहलंय. सॉरी, अवॉइड दिस अवतार. आत्ता जस्ट शुभम येऊन गेला कारण आदिभाऊजींच्या साखरपुड्यासाठी आम्हाला जे शूट करायचं आहे लग्नाच्या आधीसुद्धा आम्हाला जी प्री वेडिंग नाही कशासाठी ते इन्व्हिटेशनसाठी पण ना जे शूट लागणार आहे त्यासाठी आमचं सगळं डिस्कशन चाललेलं त्यासोबत. तर प्रियंका पण आत्ता येते परत. ती आता एका कामासाठी ती बाहेर गेली आहे आणि संकल्प आपला व्हिडिओ आहे तो चेक करतोय कारण कधी कधी माझ्या हातून खूप चुका होतात तर त्याला म्हटलं एकदा चेक कर. हे दारू बुडवतो संकल्पन ठेवलं असं. आज ॲक्च्युली मी हाफ डे घेणार होतो पण काम वाढलं थोडंसं मग त्यामुळे म्हटलं ठीक आहे असू दे आज घेऊ आता नाही तर उद्या बघू, उद्या हाफ डे घेऊ. कारण खूपच असं मला काल तर ॲक्च्युली आरामच मिळाला नाही. आम्ही गेलेलो पनवेलला ना त्यामुळे. हां तर कालचा दिवस असाच आमचा गेला बाहेर आणि मग आज खरं तर संकल्पाचं आणि माझं ठरलं की आपण मस्तपैकी जर आराम करूयात आज थोडासा तर नाही जमलं ते असो. कालसुद्धा आणि जेव्हा आलो आम्ही संध्याकाळी आणि त्यानंतर मग प्रियंकाकडे गेलेलो मग तिकडेच होतो आम्ही रात्री काहीतरी जेवायला गेलो 11 साडे 11 आम्ही तिकडेच होतो रात्री. तर तो पण थोडासा वेळ झाला म्हणून मग असं चाललेलं आरामात पण ठीक आहे. असं काही तसं उठलो आम्ही आरामात. ती झोप झाली आहे. प्रियंका कॅफेला गेलेली ती कोल्ड कॉफी आणायला गेली तर ती येते आता. आदिभाऊजी थँक्यू फॉर तुमचं लग्न ठरलं आहे म्हणून म्हणजे आम्हाला हे असं काहीतरी मीटिंग करून आधीला भेटतंय हो की नाही म्हणे हे खरं की नाही. तिने कोल्ड कॉफी आणली. हो आपण घेऊ नंतर. चिकटपट्टी काढू तुझी बघ निघते तिकडे त्या साईडनी बघ खरवड तुला दरे हे घे तुम्ही आत्ता आम्ही आलो ऑफिसमधून आणि वाजलेत ॲक्च्युली 8. आत्ता आहोत आम्ही 2 जणच पण म्हटलं मग काय करायचं तर संकल्पने सकाळी ॲक्च्युली काल रात्रीच आमचं ठरलेलं की उद्या सँडविच बनवत रात्री. तर आत्ता त्यासाठी आम्ही आत्ता जस्ट सामान आणलं थोडंसं मेयोनीज ब्रेड आणि ते सगळं. तर बाबा आता ॲक्च्युली बैठकीला गेलेत आणि आई ॲक्च्युली पनवेलला हे माहितीच आहे. काल आम्ही सोडायला गेलेलो तेव्हा. तर आता आम्ही दोघं मिळून सँडविच बनवणार आहोत. तो मला मदत करणार आहे. एकदम भारी वाटते. ॲक्च्युली काल आम्ही गेलेलो ना तेव्हा मी पॉपकॉर्न आणलेले मी काल खाल्लेच नाही कारण आम्ही काल संध्याकाळी घरीच नव्हतो. तर मग आता म्हटलं थोडेसे करता थोडंसं भूक लागली ना मग म्हटलं पॉपकॉर्न खाते म्हणजे जास्त पोट भरणार पण नाही आणि जाईल. संकल्प गेला आंघोळीला. मी झाली फ्रेश. आता मी घेते तयारी करायला फिरायला घेते. मी सँडविच कसं बनवते हे मी आज तुम्हाला दाखवते कसं बनवायचं ते. मी म्हणजे माझ्या पद्धतीने जे बनवते ते. आज ॲक्च्युली ब्रेड चांगला नाही मिळाला म्हणजे हा मला नाही आवडत पण ठीक आहे. आणि हे मेयोनीज आहे. मी एक रिकमेंड करेल की मेयोनीज हेच वापरत जा कारण हे आंबट नाही लागत. जे ओटकरचं असतं ना ते आंबट लागतं. हेल्मेटचं असतं ते आंबट नाही लागत आणि चीजी एकदम लागतं क्रीमी लागतं त्यामुळे ते वापरायचं. मी हेच वापरते. आणि चीज आणलं आहे चीजचे क्यूब आणि आपली भाजी आता मी काढून ठेवली फ्रीजमध्ये. मी एवढंच वापरते आणि ह्याच्यात एक फक्त कांदा वापरते. गुड इव्हिनिंग.
सँडविचचा प्लॅन आहे आमचा आणि त्याचं मेकिंग चाललंय. आज मी नेहमीप्रमाणे फ्राय करणार, बाकी काय नाही करणार. ही भाजी वगैरे सगळं तिच्याकडनं बनवून घेतोय आणि मग मी नंतर टायटल देऊ आम्ही या व्हिडिओला की संकल्पने बनवलं सँडविच असं. त्याने मला बनवलं आणि मग त्याने बनवलं सँडविच. समज जाओ. आज मला संकल्पने किचन मधून हद्दपार केलंय आणि आज तो सँडविच बनवतो. अगदी कमी वेळ त्यातलं, कारण खरंच हे होतं, आंबट लागतं. बस 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 नको जास्त. आणि हे माकड आत्ताच जॉईन झालंय आम्हाला. अजून काय झालं. बर्फाची एक हा बर्फाचा एक क्यूब टाक. तुला बर्फ पाहिजे होता, अपट उलट गेला डायरेक्ट. सगळं ठेवलं बर्फ. फर्स्ट टाइम तो किचन मध्ये करतोय. नीट लावते. मला फक्त ब्लॉग बनवायची परवानगी दिली, त्यांनी तेच तुला देते मी. तुला पटापट सापडणार नाही ना, मग मी तेवढं तरी करते. त्यात पाणी घातलंच का थोडं? थोडंसं घट्टसरपणा येण्यासाठी. ठीक आहे, बघू मिक्स. मी आता त्याची चटणी फसवली. आता ऍक्च्युली त्याने चटणी केलेली आणि आपण नॉर्मल आहे ना की आपण खोबरं घालतो, त्याला खोबरं नको होतं. त्याची टेस्ट पण एक वेगळी असते. त्याला नुसतं बिना खोबऱ्याचं पाहिजे होती, म्हणजे कोथिंबीर, पुदिना, मिरची, लिंबू, मीठ, बस एवढंच. हे टाकून पाहिजे होतं त्याला. म्हणजे ऍक्च्युली डाळ दुखते म्हणून मी आता हे शेकते. मी गप आता निघून आली आणि ते गप बसते. तो त्याचा आता करेल, झालं की हाक मारेल तो नंतर मला. त्या दिवशी पण दुखत होती, त्या दिवशी शेकवलं मी. 3-4 दिवस झाले असतील मला वाटते. फायनली संकल्पने चटणी बनवली आहे, एकदम मस्त मस्त. टेस्ट खरंच छान झाली. ही उडवलंस काय? टेस्ट खरंच छान झाली आहे. मी आता टेस्ट केलंय, त्याने मला टेस्टला दिलेलं. कोण वाटत माहितीये का? कोण? बाबाजी? रामू दादा. रामू दादा विषय काय खोल आहे का आपला? पहिले चटणी लावून घ्यायची. चटणी घ्याव, थापाव पहिले अशी कशी लावायची? असू दे. आज मी ओट्यावर बसलीये आणि मला आयतं मिळणार आहे मस्तपैकी. काम चाललंय छान. मी खरंच ओट्यावर बसली. ज्या सगळ्या भाज्या चिरलेल्या त्या सगळं स्प्रेड केल्या, त्यात मेयोनीज घालून. आणि आता चाट मसाला. संकल्प कसा? असा नाही 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 तू असा का? भूक लागली आता, पण झालंय लास्टचा बॅच लावतोय तो. आणि आता घेऊ आम्ही खायला. कल्याणला म्हटलं जरा मूवी लाव छान, मग आपण मूवी बघत बघत मस्तपैकी खाऊयात. तर छान झालंय, मला म्हणजे बघून तरी वाटतंय मस्त झालंय. आता टेस्ट करूयात आणि त्याला रिव्ह्यू देऊयात की कसं झालंय ते. चलो. आज नवऱ्याच्या हातचं स्पेशल मला सँडविच खायला वाटतंय. काय माझं भाग्य आहे, सिरियसली जाम भारी भाग्य आहे माझं. हा हो थांब. नाही नाही आपण एकत्र खाऊ. तू कसा करतोस मला काय? हो दे एकत्रच खाऊया. तू कसं मला करतोस?
मग मी पण तसंच करणार, बरोबर की नाही? हो. तर असं होतं हे सँडविच. खरंच छान झालेलं. संकल्पाला म्हणजे मी बऱ्यापैकी मदत करून दिलेली, पण नंतर त्याने जी चटणी बनवली ती सुद्धा सुंदर झालेली. ते ॲक्च्युली त्याला स्प्रेड नाही करता आलं, पण टेस्ट एक नंबर होती. सिरियसली मला तशी जमली नसती, पण त्याला जमली. मला जाम भारी वाटलं. त्यांनी पहिल्यांदा काहीतरी असं ट्राय केलंय स्वतः. खरंच सँडविच तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्की ट्राय करून बघा. खूप सिम्पल आहे, खूप सिम्पल पद्धतीने करतो आम्ही, आणि मला हे असंच आवडतं. आणि सगळ्यांना म्हणजे आमच्या घरात आईबाबांना सुद्धा तसंच छान आवडतं. आणि अजून 2-3 गोष्टी मी ॲड करते, पण नव्हत्या म्हणून मी नाही केल्या. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं. तर हा मी व्लॉग आता इथेच संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.